शिंदेचे उपनेते अमरावतीतील माजी आमदार ज्ञानेश्वर धारे पाटील आपल्यासोबत जुळले आहे आणि ते एका आगळ्यावेगळ्या विषयाकडे आपण त्यांना प्रश्न विचारणार आहे। नुकतेच जंतर मंतर येथे एक मोठे शिक्षणासंदर्भातलं आंदोलन झालं आणि या आंदोलनात विद्यार्थ्यांना यश मिळालं। या संदर्भात काय आपली प्रतिक्रिया असेल आणि जे आता जे मंत्री आहेत त्यांनी प्रधानांनी राजीनामा दिला आहे आणि आता ज्या महाराष्ट्रात किंवा राज्यात देशात ज्या घडामोडी घडत आहे, आपण उपनेते असल्यामुळे शिवसेना सध्या या शिक्षण मंत्र्याकडे आपला दाव ठोकेल काय? खरं म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी संपूर्ण देशातल्या विद्यार्थ्यांचा आदर करून, त्यांच्या भावनांचा आदर करून, की एखाद्या वेळेला एक हट्ट कोणी जर धरला तर तो हट्ट पुरवण्याच्या दृष्टिकोनातून लहान लेकरासाठी एखादं काम करावं लागते, तशा पद्धतीची घटना घडली आणि धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांचा आग्रह आणि हट्ट याचा विचार करून स्वतःचा कारण नसताना राजीनामा दिला। वास्तविक त्याच्यामध्ये शिक्षण खातं किंवा शिक्षण मंत्री काही दोषी नव्हते, जरी सरकारची जबाबदारी प्रत्येक गोष्टीची असली तरी, परंतु हा जो घोळ आहे पूर्ण प्रशासकीय होता आणि पेपर लीक होण्याचं जे पाप आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी असलेल्या संपूर्ण अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। शिक्षणात जो विद्यार्थ्याचा विजय झाला या संदर्भात त्यांचा आग्रह पूर्ण झाला, विजय ते म्हणू शकतात, पण राजकारणामध्ये विजय आणि पराजय हे काही कायम नसतात। ही कायम चालणारी प्रोसेस आहे, ती चालत असते। एक आंदोलन मोठं उभं झालं आणि भाजप आणि मोदीजीकडून वारंवार पराभूत झालेले संपूर्ण विरोधी पक्षातले वेगवेगळे पक्ष एकत्र झाले आणि त्यामुळं ती एक मोठी ताकद झाली। या ठिकाणी प्रश्न असा आहे की 3 विषय आहेत। एक, सगळे वेगवेगळे विरोधी पक्ष, दुसरं काक्रोच पार्टी आणि तिसरं विद्यार्थी। याच्यात नक्की कोणाची किती ताकद आहे? कारण जी पार्टी आहे काक्रोच पार्टी, तिचे अजूनसुद्धा काही पूर्णपणे नोंदणी झालेली नाही, त्यांची रचना झालेली नाही आणि अचानक विद्यार्थ्यांचं आंदोलन त्यांच्या हाती सापडलं। मला आता असं वाटतं की याच्यामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उतरल्याच्यानं हे सगळ्यांना यश मिळालं। हरकत नाही, आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे। एखादी गोष्ट सरकारची चुकत असली किंवा आपल्या भावना असल्या तर त्या प्रगट केल्या पाहिजे, पण सरकार पाहिजे त्या प्रमाणात या प्रकरणामध्ये स्वतः दोषी नाही आहे। खासदार शिंदे एक शैक्षणिक आणि डॉक्टर की त्यांचा पेशा आहे, यामुळे शिंदेकडे एक खातं शिवसेनेकडे येईल काय? या संदर्भात आलं तर फारच चांगलं आहे आणि शिंदे साहेब भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडसोबत चांगल्या पद्धतीचे संबंध ठेवून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावी काम करत आहे। ते नेहमी मोदीजी आणि शहाजी यांच्याशी भेटत असतात, त्यांच्याशी त्यांची वारंवार चर्चा असते आणि त्यांना विश्वासात घेऊन काम करतात आणि सध्याच्या खासदाराची संख्या पाहता शिवसेनेला 2 ते 3 पदं हे मंत्रिमंडळामध्ये मिळाले पाहिजे।